सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. बेकायदेशीर प्लॉटवर कब्जा केल्याचा आरोप. मखमलाबाद परिसरात असलेल्या प्लॉटवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मोटरसायकल आणून शिवीगाळ करीत दमदाटी केली असून प्लॉट खाली करून दे नाहीतर त्या मोबदल्यात 90 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी माजी नगरसेवक विनायक खैरे व त्यांचा साथीदार निलेश मधुकर आहेर यांच्या विरोधात मसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ रोड मसरूळ लिंक रोड परिसरात मौजे मखमलाबाद शिवारातील प्लॉट हडप करून तो रिकामा करण्यासाठी फिर्यादी अतुल प्रभाकर आहेर यांना संशयित खैरे व त्यांच्या साथीदाराने खंडणीसाठी धमकवले आहे. अतुल आहेर यांच्या मालकीच्या प्लॉटवर 2019 पासून विनायक खैरे यांनी बेकायदेशीर कब्जा केला असून त्यांच्या कुटुंबाला सुद्धा जिवंत मारण्याची धमकी देत दोन्ही आरोपी फरार असून पोलीस प्रशासन आरोपींचा शोध घेत आहे. देवळा न्यूजसाठी रोशन गव्हाणे, नाशिक. नमस्कार, माझे नाव अतुल प्रभाकर आहे. मी राहणार अवध उटुपिया सोसायटी, राधानगर, मखमलाबाद रोड, नाशिक, पंचवटी. सदर विषय असा एका अवैधरित्या प्लॉटवर कब्जा विनायक नय्या खैरे आणि निलेश आहेर यांनी केलेला आहे. तरी यांच्या संदर्भात मी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलेला आहे. माझा प्लॉट त्यांच्या गोठ्याला लागून आहे. 10 नंबरचा प्लॉट आहे. तर ते माझ्या प्लॉटवर 2019 पासून शेणखत तयार करताय. माझ्या प्लॉटवर कब्जा केलेला आहे. तरी मी त्यांना वारंवार विनंती करायचो का माझा प्लॉट मोकळा करून द्या, माझा प्लॉट मला द्या. पण मग आपण त्यांना भेटल्यावर ते दादागिरी, धमक्या वगैरे द्यायचे. शेवटी मी यांच्या जाचाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. आता पोलिसांनी मला न्याय द्यावा ही माझी विनंती. तुमच्या काही पैशांची मागणी केलेली आहे? हो, माझ्याकडे 90 लाख रुपयाची मागणी केली होती. 90 लाख रुपये दे, तुझा प्लॉट आम्ही तुला मोकळा करून देतो. पुन्हा कुठल्या पोलिसांनी दाखल केलंय? पुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे.